राज्याचं बजेट आता सादर झालेलं आहे, मात्र या बजेटमध्ये लाडक्या बहिणींची आणि शेतकऱ्यांची निराशा झाल्याचं पाहायला मिळते। पोस्ट बजेट नंतर आमच्या प्रतिनिधी अनुपमा खानविलकर सध्या विधान भवनामध्ये आहेत, त्यांच्यासोबत काही नेते सुद्धा आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया त्या जाणून घेऊयात। थेट जाऊयात अनुपमा यांच्याकडे। कल्याणी, अगदी आत्ताच बजेट सादर झालं, मात्र सरकारचं हे बजेट म्हणजे फसवणूक असल्याचं पुन्हा एकदा विरोधकांनी अशाच प्रकारे घोषणा सुद्धा आता दिल्या आणि चित्रा वाघ सध्या आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिली प्रतिक्रिया। खरं तर लाडक्या बहिणींना अपेक्षा होती 2100 रुपयांची घोषणा या बजेटमध्ये होईल, पण असं काही झालेलं नाहीये। अनेक घोषणा फक्त जाहीरनाम्यापुरती झाल्या, त्याची अंमलबजावणी होताना बजेटमध्ये दिसत नाहीये। बघा, महाराष्ट्राचा वेगवान विकास हाच महायुतीचा ध्यास, असा आजचा बजेट एकंदरीत बघून मी सांगेन मी आनंदी आहे। 32,000 कोटी रुपयाचं बजेट हे महिला आणि बालविकासासाठी त्या ठिकाणी आहे। यामध्ये बऱ्याच सुविधा देण्यात आलेल्या आहेत, जवळपास 18 न्यायालय झाली आहेत। मी खुश आहे की लैंगिक अत्याचारामध्ये पुराव्याअभावी हरामखोर आरोपी हे सुटून जात होते, आता फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन त्या ठिकाणी आलेले आहेत। 21चं प्रत्यार्पण झालेलं आहे, 329 अजून येणार आहे। अशा पद्धतीने काम करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। आणि त्याचबरोबरीने घर असेल, PM आवास योजना असेल, जल जीवन मिशन असेल, सूर्यघर असेल, आता महिला बचत गटाच्या सगळ्या महिलांना त्यांचे प्रॉडक्ट विकण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदचा मॉल त्या ठिकाणी असणार आहे। ही सुद्धा आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे। राहिला प्रश्न 2100 रुपयांचा लाडक्या बहिणीचा, तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की निवडणुकीच्या वेळेला जी वचनं दिली होती त्याच्यावरती काम चालू आहे आणि कुठलीही योजना बंद झालेली नाहीये। आणि त्यामुळे 2100ची पण जी घोषणा आहे ती तुम्हाला नक्कीच ऐकायला येईल। ज्या गोष्टी मांडल्या गेल्या नाही त्या बजेटमध्ये नाहीच आहेत किंवा येणारच नाहीत अशातला काही भाग नसतो। त्यामुळे विरोधक आता त्याच्यावरती टीका करतात। पहिल्याच दिवसापासून जेव्हा आम्ही लाडकी बहीण योजना ही शिंदे साहेबांनी घोषित केली तेव्हापासून विरोधकांच्या डोळ्यात खुपणारी अशी ही घोषणा होती। लोक कोर्टात गेली, ही योजना करू नका म्हणाली आणि त्या पद्धतीने त्यांनी भूमिका त्यावेळेला घेतली होती। परंतु आमचे देवाभाऊ शिंदे साहेब, अजितदादा सारखे सक्षम भावांनी महिलांची ही जी योजना होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली। आम्ही जी वचनं दिलेली आहेत त्याच्यावरती काम चालू आहे आणि निश्चितपणे ती येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण केली जाईल। पण चित्राताई, महिलांसाठी मी जसं आता म्हटलं की प्रतीक्षा करत होत्या महिला की 2100 रुपयांची घोषणा होईल, पण अशी घोषणा, ठोस घोषणा हेच सांगतेय की घोषणा झाली नाही याचा अर्थ होणार नाही अशातला भाग नाहीये। बऱ्याच गोष्टी असतात ज्या बजेटमध्ये आता मांडल्या गेल्या नसतील पण त्याच्यावरती काम होणार आहे। जी वचनं आम्ही निवडणुकीमध्ये दिली होती त्या प्रत्येक वचनावरती त्या ठिकाणी काम चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आमच्या देवाभाऊवर, शिंदे साहेबांवर आणि अजितदादांवर विश्वास आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला हे सांगते की 2100ची घोषणाही तुम्हाला अशी ऐकायला मिळेल। बरं, पण शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप मोठ्या घोषणांची अपेक्षा होती, पण तसंही तेच सांगते की शेतकऱ्यांचाही विषय त्या ठिकाणी मांडला गेला। सौर पंप जे आहे त्याच्या ऊर्जा आता 20 त्यांचं माफ केलेलं आहे। बाकी पण बऱ्याच गोष्टी आहेत। आत्ताच बजेट आम्ही ऐकून बाहेर पडलो, त्याच्यावरती आता जाऊन अभ्यास करू काय काय मांडलंय काय नाही। मी माझा आवडीचा विषय महिलांचा विषय, त्यामुळे मला काय काय मिळालंय, माझ्या राज्यातल्या लाडक्या बहिणींना काय मिळालंय याचा मी आधी अभ्यास केला आणि त्यामध्ये मला या ज्या गोष्टी आढळल्या त्या मी तुमच्या समोर मांडल्यात। पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, जी वचनं दिलेली आहेत त्याच्यावर काम चालू आहे आणि ज्या गोष्टी मांडल्या गेल्या नाही याचा अर्थ त्या होणारच नाहीत अशातला भाग नाही। विरोधकांकडे बोलायला मुद्दे नाहीत, त्यामुळे सगळे हे ढकोसले आहेत किंवा खोटं बोलतायत किंवा काय हे असं ते म्हणत असतात, पण जनतेलाही माहिती आहे की त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही। थँक्यू। ठीक, चित्रा वाघ आपल्या बरोबर होते आणि आता काँग्रेसचे आमदार अमित पटेल आपल्या बरोबर आहेत। सर, काय तुमच्या बजेटविषयी काय नेमक्या पहिल्या प्रतिक्रिया आहेत? आमच्या सर्वांच्या हेच म्हणणं आहे की महाराष्ट्राची जनता नाखुश आहे। आम्ही तो नाखुश आहोत, महिला नाखुश आहेत, युवा नाखुश आहेत, शेतकरी नाखुश आहेत, उद्योग नाखुश आहेत। त्यांनी जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट क्लिअर सांगितले होते की आमची सरकार आली, फर्स्ट कॅबिनेटमध्ये आम्ही लाडकी बहिणीला 2100 रुपये देणार। आज 5 महिना झालेला आहे। तुम्ही बघा, लाभार्थीचा जे फिगर होता ते कमी झालं आहे, त्याची स्क्रुटनी चालू झाली। त्यावेळी काय असं सांगितलं नव्हतं की आम्ही कमी करणार आहोत। त्याच्यानंतर आज किमान लोकांना ही अपेक्षा होती की कॅबिनेटमध्ये नाही झाले, 1 महिना नाही झाले, 2 महिना झाले, 3 महिना झाले, पण आज नक्की बहिणांना 2100 रुपये मिळेल। पण हे पण आज गोष्टी झाली नाही। त्याच्यामधले असं की थंड पक्षामध्ये गेलेलं आहे, आज महिलांना मिळणार नाही। मी तुम्हाला नक्की आज सांगतो, जिम्मेदारीने सांगतो की आजचा तुम्ही लाडकी बहिणाचा फिगर बघून घ्या, 6 महिन्याच्या आत ह्याच्यापेक्षा कमी लाडकी बहिणांना हे मानधन मिळणार आहे, ते नक्की कमी करणार आहे। जे आमचा जे शेतकरी आहेत ते त्रासित दुखी आहेत, त्यांना असं आश्वासन होता की आमचा जे कर्ज आहे ते माफ होणार आहे, आमच्या जे 7/12चे जे उतारा आहे ते कोरा होणार आहेत। 1
पण शब्द हे बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नाही. हे महिला असो, युवा असो, शेतकरी असो, उद्योग, त्याच्यासाठी हे बजेटमध्ये काय, हे बजेट कॉस्मेटिक बजेट पण नाहीत. ह्याच्या पण खाली अगर तुम्ही काही वर्ड मला शोधत नाही, मी काय सांगू, हे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या जनताला